आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अज्ञात भामट्यांनी राहुरी तालुक्यामधील गडदे आखाडा इथे 22 मे रोजी पहाटेच्या सुमारास शेजारी असलेल्या 2 घरांचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला। नंतर घरामधील सामानाची उचकापाचक केली आणि सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा मुद्देमाल चोरून नेला आहे। भागवत कोंडीराम कोळसे हे राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा इथे राहतात। त्यांचा मुलगा सटवाजी कोळसे हे त्यांच्या शेजारीच राहावयास आहे। सटवाजी कोळसे हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानं त्यांच्या घराला कुलूप लावलेलं होतं। 22 मे रोजी पहाटे 3च्या दरम्यान भागवत कोळसे आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून घराच्या समोरील पटांगणामध्ये झोपले होते। दरम्यान अज्ञात भामट्यांनी भागवत कोळसे आणि सटवाजी कोळसे या दोघांच्या घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला। घरामधील सामानाची उचकापाचक केली आणि दोनही घरामधील मिळून 1 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख रक्कम तसेच 1 इलेक्ट्रिक मशीन असा मुद्देमाल भामट्यांनी चोरून नेला आहे। भागवत कोळसे यांच्या पत्नी पहाटे झोपेमधनं उठल्या तेव्हा त्या घरामध्ये गेल्या असता घरामध्ये चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यावेळी कोळसे यांनी घराच्या आजूबाजूला पाहणी केली असता घरापासून काही अंतरावरती पेटी आणि काही कपडे पडलेले दिसून आले। भामट्यांनी पेटीमधील मुद्देमाल चोरून नेला होता। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भागवत कोंडीराम कोळसे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात भामट्यांवरती घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मी व माझं कुटुंब मेंढ्या मागं असतं आणि घरून काल सकाळी आजोबाचा फोन आला। आजोबा म्हणाले की आपल्या घरी घर पुढे झालेलं आहे। तिथे जाऊन पाहिल्यानंतर आम्ही असे लक्षात आलं की तिथं आसपास घरामध्ये बघितल्यानंतर सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि त्या आजूबाजूला बघितल्यानंतर साईडला पेटे आणि सामान घरामागे 2-3 उचकलेले होते आणि बघितल्यानंतर आतमध्ये पर्स बघितल्यानंतर त्याच्यामध्ये आमचे सोन्याचे दागिने होते, आणि रोख रक्कम 15,000 रुपये घरामध्ये ठेवलेले होते। आजोबांकडे त्यांना घर खर्चासाठी पैसे ठेवलेले होते। तिथे चोरी झालेले आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही राहुरी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये। पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। हे नम्र मनोज साळवे, C24 तास, राहुरी।